उद्धव आणि राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा। वरळीतील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राच्या नजरा। मुंबई पुण्यासह 7 महापालिकांमध्ये ठाकरेंची हातमिळवणी। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्याची एकी। येत्या 26 तारखेला दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा। खुद्द अजित पवारांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद। पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनाम्याच्या वाटेवर, तर अजित पवारांसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्येही 2 मतप्रवाह। राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला। आघाडीची वेळ निघून गेल्याचं सांगणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी। पत्रकार परिषदेला पवार हजर राहिले तर आवडेलच, राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमध्ये मध्यरात्री 5 तास खलबतं। ठाण्यातल्या युती आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा। श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, नरेश म्हस्केही उपस्थित। प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची भूमिका अद्याप गुलदस्त्यात। मुंबईत आंबेडकरांकडून 50% जागांची मागणी। वंचित काँग्रेससोबत जाणार की स्वतंत्र लढणार, पेच कायम। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 5000 उमेदवारी अर्जांची खरेदी। पुण्यात 2886 अर्ज विकले। पुण्यात 15 तर पिंपरी चिंचवडला 8 निवडणूक कार्यालयांची स्थापना। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी मुंबईत घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भाजपवरील उघड टीकेनंतर चर्चेनंतर पहिल्यांदाच दोघांची चर्चा। मात्र विकासात्मक कामांवर चर्चा झाल्याची मुनगंटीवारांची माहिती। आजपासून सोनं चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ। सोनं 1,40,000 प्रतितोळा, तर चांदी 2,10,000 प्रति किलो। जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं किमतीत वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।